परंतु सोबत राहत आपले नांदेडचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे आता आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नांदेडमध्ये काय चर्चा आणि काय स्टेटस ठेवलाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, अशोक चव्हाण समर्थकांनी? अशोक चव्हाण समर्थकांचं काही स्टेटस भेटत नाहीये, पण इकडे भारतीय जनता पार्टीचे जे सदस्य आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आज सकाळपासूनच स्वागत आहे। नांदेडमध्ये मोठा भूकंप होणार आहे अशा फेसबुकवर इथे स्टेटस टाकण्यात आलेलं आहे। साधारणपणे महाविकास आघाडी ज्या वेळेला सत्तेतून पायउतार झाली त्या वेळेपासूनच अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये येणार आहे अशी चर्चा होती। अजून त्याच्याही आधी चंद्रशेखर बावनकुळे 1 महिन्यापूर्वी नांदेडला आले होते, तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की बऱ्याचशा लोकांना भाजपचा दुपट्टा घालण्यात इच्छुक आहे, मी वेळ आल्यावर त्यांचे नाव घेईल। त्यानंतर आम्ही खासदाराला जेव्हा विचारलं, प्रताप पाटील चिखलीकर भाजपचे खासदार, तर त्यांनी सांगितलं होतं की अशोक चव्हाण यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे। दरम्यान आज सकाळपासूनच ही नांदेडमध्ये इथे चर्चा सुरू आहे। अशोक चव्हाण नांदेडला नसल्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया येत नाहीये। तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर त्यांचे फोन देखील इथे लागत नाहीये। सौरभ, अभिषेक, जे फेसबुक स्टेटसची ज्या चर्चा होत आहे, व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा वेगवेगळे बघायला मिळत आहे, त्याचा अर्थ नेमका काय आहे? आणि दुसरी गोष्ट, तू अशोक चव्हाणांचे जे काही खंदे समर्थक आहेत त्यांच्याशी काही बोललाय का? त्यांचे फोन लागत नाहीयेत आणि त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। ठीक आहे, तर अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याची देखील माहिती येते। नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता बघायला मिळते। सोशल मीडियावर ही चर्चा सध्या जोरदार रंगते आहे। यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या। इतकंच नाही तर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाकीत सुद्धा वर्तवलं होतं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचं, पण अशोक चव्हाण यांनी त्यानंतर हे वृत्त फेटाळलं आणि आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि सध्या अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजकीय हालचालींकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं सध्या लक्ष आहे। काय निर्णय घेतात अशोक चव्हाण? जर या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या तर राज्य काँग्रेसला हा एक मोठा धक्का बसू शकतो। चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाण यांनी त्यांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचंही बोललं जात आहे। अशोक चव्हाणांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल आहे। नांदेडमध्ये अस्वस्थता आहे, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा आहे। नेमकं काय घडतं हे बघायचं आहे।